त्याला पाहिल्यावर दारा शुकोनी ओळखलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचा जो मुलगा आहे तो म्हणाला, अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण त्या मुलाला बाजूला काढला, नजरबेग शिलानी त्या दाराला पाडला. म्हणजे मुघल सल्तनतीत तख्ते ताऊस, ताऊस म्हणजे मोर, मयुरासन होतं ते, त्याच्यावर बसणारा आणि पुढचा बादशाह याला नजरबेग शिलानी जमिनीवर पाडून एका कट्यारीनं त्याचं मस्तक चराचरा चिरलं. आणि ते मस्तक घेऊन हा नजरबेग शिल्हा हा औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती, औरंगजेब बागेत बसलेला होता आणि तो घेऊन आला नजरबेग दाराचं मस्तक आणि म्हणाला, हुजूर दुश्मन का स्तर लायाहूं. दुश्मन म्हणजे थोरला भाऊ. त्याचं मुंडकं आणले. त्या औरंगजेबाने त्या मस्तकाकडे पाहिलं, इथनं रक्त आलं होतं नाकातनं, ओठातनं, डोळ्यातनं. ते पुसून घ्या म्हणाला सगळं. ते सगळं त्यांनी पुसून घेतलं. मग औरंगजेबाने परत पाहिलं आपल्या भावाच्या मस्तकाकडं. मग त्या शामूगडच्या लढाईत त्या दाराचा किमांश पडलेला होता, तो औरंगजेबाकडे कोणीतरी आणून ठेवलेला होता. तो औरंगजेबाच्या खापगाह म्हणजे शयनगृहात होता. तो त्यांनी आणायला सांगितला आणि मग तो किमांश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतः. त्याने तो किमांश हातात घेतला आणि दाराच्या त्या मस्तकावर घातला असा. आणि चारी बाजूनी त्यांनी पाहिलं आणि खात्री करून घेतली की दाराचंच मस्तक आहे ना. दारा म्हणून भलत्याचंच आणून दाखवतात नाही ना का मला. आणि मग त्यांनी नजरबेग शिल्हाकडनं कट्यार घेतली आणि त्या मस्तकाला असं तीनदा टोचलं घेऊन जा म्हणाला माझ्यासमोर. हे थोरल्या भावाच्या बाबतीत करणारा औरंगजेब आहे.